नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कॅप राऊंडची लिस्ट लागली, तुम्हाला कॉलेज पण मिळालं, पण चेहऱ्यावर हसू नाहीये. मनात कुठेतरी धाकधूक आहे. अरे यार, हे कॉलेज खूपच लांब आहे. ही ब्रांच तर मला नकोच होती. किंवा या कॉलेजचं नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतोय. थोडक्यात काय, तर नाईलाजाने सीट मिळालीये आणि तुम्ही खुश नाही आहात. अनेकांना असं वाटतं की आता सगळं संपलं. एकदा का कॉलेज मिळालं की आता 4 वर्ष इथेच काढावी लागणार. पण थांबा, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जर तुम्ही तुमच्या कॉलेजवर खुश नसाल, तर अजूनही तुमच्या हातात काही पर्याय आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पर्यायांवर बोलणार आहोत. त्यामुळे अजिबात हातपाय गाळून बसू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पाहूया, तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पर्याय आहे बेटरमेंट. जर तुम्ही मिळालेली सीट अजून फ्रीज किंवा कन्फर्म केली नसेल, तर तुम्ही पुढच्या कॅप राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा ब्रांच मिळण्याची एक संधी अजूनही आहे. घोडा मैदानात जवळ आहे, अजून रेस संपलेली नाही. यानंतर येतो कॅप स्पॉट राऊंड. हे म्हणजे कॅप प्रक्रियेचं अधिकृत शेवटचं टोक. सगळ्या राऊंडनंतर ज्या काही जागा शिल्लक राहतात, त्या या राऊंडमध्ये भरल्या जातात. इथे सुद्धा तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये चान्स लागू शकतो. आणि तिसरा पर्याय, जो अनेक जण वापरतात, तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल किंवा मॅनेजमेंट कोटा. कॅप राऊंड संपल्यावर अनेक कॉलेजेसमध्ये काही जागा शिल्लक राहतात. तुम्ही थेट त्या कॉलेजमध्ये जाऊन या जागांसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कॉलेजेसच्या वेबसाईटवर आणि DTE किंवा CET सेलच्या अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवावं लागेल. ते व्हेकंट जागांची नोटीस लावतात. तुम्हाला फक्त जाऊन त्यांच्या दरवाजा ठोठवायचा आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कॅन्सलेशन अँड रिफंड. हा नियम म्हणजे तुमच्यासाठी एक ब्रह्मास्त्र आहे. लक्ष देऊ नये का? तुमचं ॲडमिशन रद्द करण्याची शेवटची तारीख आहे 11 सप्टेंबर 2025. जर तुम्ही 11 सप्टेंबर 2025च्या आधी तुमचं ॲडमिशन रद्द केलं, तर कॉलेजने तुमच्याकडून कितीही फी घेतली असली तरी ते फक्त 1000 रुपये कापून बाकीची सगळी रक्कम तुम्हाला परत देतील. हो, फक्त 1000 रुपये. पण जर तुम्ही 11 सप्टेंबर नंतर ॲडमिशन कॅन्सल करायला गेलात, तर रिफंड मिळेल याची काही गॅरंटी नाही. मग ते कॉलेजच्या नियमांवर अवलंबून असतं. आणि कॉलेजवाले काही तुमचे मामा लागत नाहीत की लगेच पैसे परत देतील. त्यामुळे ही तारीख तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, 11 सप्टेंबर 2025. एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा का तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून ते कॅन्सल केलं की तुम्ही परत कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकत नाही. तुमचा पत्ता कट. पण हो, तुम्ही त्यानंतर होणाऱ्या मॅनेजमेंट किंवा स्पॉट राऊंडमध्ये नक्कीच भाग घेऊ शकता. आता प्रश्न येतो की ज्यांनी आधीच उत्साहात येऊन सीट फ्रीज केलीये, ॲडमिशन कन्फर्म केलंय, त्यांचं काय? घाबरू नका, तुमच्यासाठी सुद्धा तोच मार्ग आहे. जर तुम्ही अजिबातच खुश नसाल, तर 11 सप्टेंबरच्या आत ॲडमिशन रद्द करा. 1000 रुपये कापून फी परत घ्या आणि मॅनेजमेंट किंवा स्पॉट राऊंडसाठी प्रयत्न सुरू करा. किंवा दुसरा पर्याय म्हणजे आहे त्या कॉलेजमध्येच मन लावून अभ्यास सुरू करा आणि स्वतःला घडवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यावर्षी खरंच काहीतरी चुकलंय आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज किंवा ब्रँचच हवी आहे, तर तुमच्याकडे पुढच्या वर्षीचा पर्याय सुद्धा आहे. तुम्ही 1 वर्ष ड्रॉप घेऊन परत MST CET किंवा JEE परीक्षेची तयारी करू शकता. यात काहीही चुकीचं नाहीये. अनेक विद्यार्थी असं करतात आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतात. म्हणतात ना, देर आये दुरुस्त आहे. पण समजा तुम्ही ठरवलं की याच कॉलेजमध्ये राहायचंय, तर काय? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं यश फक्त कॉलेजच्या नावावर अवलंबून नसतं. तुम्ही कितीही साध्या कॉलेजमध्ये असाल, पण जर तुमच्याकडे स्किल्स असतील, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कोडिंग, नवीन टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, यावर लक्ष द्या. कंपन्या तुमच्या कॉलेजचं नाव नाही, तर तुमचं ज्ञान आणि आत्मविश्वास बघतात. आणि हो, काही युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार पहिल्या वर्षानंतर चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला ब्रांच किंवा कॉलेज बदलायची संधीसुद्धा मिळू शकते. त्यामुळे त्याचीही चौकशी नक्की करा. शेवटी एवढंच सांगेन की पॅनिक होऊ नका. ॲडमिशन मिळाल्यानंतर असं वाटणं खूप सामान्य गोष्ट आहे. शांत डोक्याने विचार करा. तुमच्यासमोर 3 स्पष्ट मार्ग आहेत. 1. आहे त्या कॉलेजमध्ये राहून स्वतःला घडवणे. दुसरं, 11 सप्टेंबरच्या आत ॲडमिशन रद्द करून मॅनेजमेंट किंवा स्पॉट राऊंडमध्ये नशीब आजमावणे. किंवा तिसरं, 1 वर्ष थांबून पुढच्या वर्षी जोरदार तयारी करणे.
तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हालाच ठरवायचंय. फक्त एक सल्ला देईन, कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या सिनियरशी किंवा त्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांशी एकदा नक्की बोला. आणि हो, या सगळ्या प्रवासात मग ते पुढच्या वर्षीची तयारी असो किंवा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास, टेस्टवायझर इंजिनिअरिंग तुमच्या सोबत आहे. आपल्या चॅनलवर आम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीच्या म्हणजे SPPU, मुंबई युनिव्हर्सिटी, RTMNU अशा सगळ्या युनिव्हर्सिटीच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित मॅथ्स, कोडिंग आणि इतर विषयांचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. नवीन व्हिडिओ रोज अपलोड होत आहेत. तर आता तुम्हाला 11 सप्टेंबरचा रिफंडचा नियम आणि तुमचे सगळे पर्याय समजले आहेत. आता तुम्ही काय ठरवत आहात? सध्याच्या कॉलेजमध्येच राहणार, ॲडमिशन रद्द करून मॅनेजमेंट किंवा स्पॉट राऊंडसाठी प्रयत्न करणार की पुढच्या वर्षाची तयारी करणार? खाली कमेंट करून नक्की सांगा. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.